नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर डॉक्टर ऑन द स्पीड. आणि आज होती आपली वस्त्रुत सब्जेक्टची डिपार्टमेंटल व्हिजिट. ती होती नशिराबादला, आपल्या कॉलेजपासून 15 किलोमीटर दूर. आणि आता तिथे गेल्यानंतर आपल्या सगळ्या मित्रांचा प्लॅन झाला की लाईक आज थोडा रोड ट्रिप करून येऊ. तर इथून 50 किलोमीटर 60 किलोमीटरवर एक स्पॉट आहे, पाल म्हणून काहीतरी वॉटरफॉल वगैरे, थोडा नॉर्मल घाटला आहे. मला पण काही माहित नाहीये, पण आपण एक्सप्लोर करूया. तो मित्रांनो, आता आपण इथून निघालेलो आहे पालकडे, भुसावळ हायवेकडे. एकदा आपण चेक केला इथे थांबून की कॅमेरा सेटिंग आपली बरोबर आहे की नाही, कॅमेरा मी सेट झाला की नाही. कारण आपल्याकडे सध्या गोप्रो वगैरे काहीच नाही आहे, DJI वगैरे कॅमेरा काहीच नाही आहे. आपण जे पण सेट करतोय ते आपल्या मेन फोन पासून करतोय, आयसो सेटिंग मध्ये. तो थोडी मेहनत लागते यार. आणि आता पुढच्या एका ढाब्यावर आपले मित्र थांबलेले आहेत, तिथे ते नाश्ता करताय आणि मी आता जाऊन त्यांना भेटेन आणि मग सगळे सोबत येणार आहे. मजा तर येणार आहे, खूप एक्सायटेड आहे. तर मित्रांनो, आता जस्ट आपल्याला प्रपोजचा फोन आला होता आणि ते पुढे हायवेला ढाबा आहे काहीतरी मत्स्य तुंबा म्हणून, तिथे पुढे थांबलेले आहेत. आणि आपल्याला तिथे जाऊन त्यांच्यासोबत जाऊन मग त्यांना पिक्चर त्यांच्यासोबत सिलेक्ट करायचं आहे. आणि मग तिथून पुढे आपल्याला हा हायवे नागपूरला जातोय एवढा मला माहिती आहे. आणि इथूनच पुढे आमचा फर्स्ट इयरचं एक्झाम सेंटर डॉक्टर उल्हास पाटील कॉलेज, त्यामुळे क्रिकेटचा टुर्नामेंट खेळायला झालो. आणि यावर्षी आमचा परफॉर्मन्स खूप भारी होता. आणि यावरती म्हणजे नेक्स्ट इयरला 2027ला तो येणार आहे. त्याच्यामध्ये अजून आमचा विजय प्रत्येक हाय बोलतोय आपल्याला. हॅलो 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 हॅलो. येस बेबी. आणि हा आमचा मित्र प्रतीक पगार घोड्यावर बसून येणार आहे तिकडे. आणि सगळी गँग द्रव्यगुण डिपार्टमेंटचं व्हिजिट सोडून इथे आल्यात. सॉरी, करून आमचा मिस्टर फिशर. आणि हा कुठे चालणार रे? चाललं ते पालला. पालला काय? पालला लिझार्ड आहे. विवेक मान दाखव, मान. काय रे, हे काय झालं? हे काय झालंय? प्रेम भंगी कोणाशी बोलतोय? जे आमचं स्वप्न होतं MBBS ते पूर्ण झालं नाही, म्हणून मी BMS करतोय. आणि मला असं वाटतं या स्पीडने जर हे लोक आले तर मला इथूनच रिटर्न व्हायला लागणार. काय रे, एवढं चोका येतं ते? एवढं चोका येत आहे ते? हे कुठे राहिले? अरे तुम्ही जवळ, आपण कोण? अबे 180 किलोमीटर जायचा फक्त रस्ता फिरायचा लवड्यांनो, त्यापेक्षा इथं जाऊ आपण.
मन्नू देवी झाला. तिथं चालू झालाय ते धबधबे. हे पण इथं धबधबा पडलं की इथं धबधबा पाहिला यार, पण तर मजा आहे. पाणी नाही काय नाही काय नाही, नुसतं जायचा फिरायचा, पेट्रोल घालवायचा आणि यायचा गल्लोगल्ली फिरू ना. गल्लो गल्ली. शिवकाली ते महाबळ ते कॉलेज. भाई काय स्पॉट असला तर ठीक आहे, पण नुसतंच आमीन आमीन पाल. माझी एकला ट्रेन होती बोलल्या, काय बोलतो तुला आता? हे आता 1 वाजता हा जा म्हणून घरी. वेंच तू का हे बोलले यार बस चला, म्हटलं ठीक आहे भाई, शब्द मोडायचा नाही आता काय. केस किती पांढरे झाले हे बघ. मेडिकलचा प्रेशर आहे सगळा, एवढा युटीचा ताण घेतला त्यांनी. आला रे आला रे. आपण यू 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 चल इकडे चल. नवीन दोस्त. हे बाई इथं बसेल, इकडे चल रे. इथे बस खाली. सीट 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 खाली बस. दुसरंच पकडेल जरा. बस खाली. ओय खाली बस. अरे तू नाही रे, कुत्र्याला बोललो मी. हे चिप्स खातोय का? हे पप्पी दे, याला पप्पी दे. दुसऱ्या साईडला पप्पी घे. हे दुसऱ्या साईडला एक पप्पी, एक साईडला झाले. अरे काहीतरी स्कॅम आहे भाई, थांबले का विचार यार. हिक्की मॅन विवेक. यावर अभयारण्य नाही भाई, वाघ वगैरे असतो. सातला जंगल सफारी. जव्हार घाट. हा जव्हार घाट भाई. जव्हार तर आपल्याकडे आहे ना, जव्हार मुकडा. मग इकडे कसा काय आला? तसं काय आहे काय? याचं नाव काय? हा इथं थांबायची गाडी 5 मिनिटं नाही रे, आता छुटो इथे बाई. कुठं भोपळा पण बनलेला आहे. तिथं थांबणार प्लीज. गाडी ताजली नसते. आणि मित्रांनो, आपण इथे आता आलेलो आहेत पालघाटामध्ये. आणि जस्ट हा असा सीन आहे. 15 किलोमीटर बाकी आहे, अजून 14 किलोमीटर. आणि हा असा नजारा आहे पूर्ण. ही गाडी आपली. प्रतीक पगार, दुसरा ब्लॉगर आमचा. आणि ओय फ्रुटी देते साल्या. बेंचो त्या किती अख्ख्या मेला का तू? ओय सगळ्या मेला काय? अबे अबे लवड्या आहे का नाही सांग ना. मादरशोध थोडी दे. अबे लवड्या, अरे माझी फ्रुटी होती ती. मित्रांनो, हा 1 नंबर चोर आहे. पक्का चिकट आहे मादरशोध. अख्ख्या गाडीचं पेट्रोल मी टाकलं ते सांग ना. गाडीचा पेट्रोल पण मीच टाकलं सगळा. खाऊन टाक तू. मोहित के फैन भी मिल गए थे अभी, चैनल का नाम पूछ रहे थे.
उधर लोग थे वो चैनल का नाम पूछ रहे थे उधर. दिसतोय खरा. प्रतीक माझा जुना रूममेट होता मित्रांनो आणि त्याची जुनी सवय आहे ती जाणार नाही. तो आता माझ्या सगळ्या गोष्टी सोडून दुरून जातो. आधी कपडे चोरायचा आता कपडे तर आम्ही रूममेट नाही आहेत त्यामुळे आता तो असाच छोटा मोठा खाऊन चोरतो. त्याला आम्ही दिला ना तर तो खात नाही. तो म्हणतो, अरे नको 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 नको. मला असं वाटतं की भाई किती सुधारलाय आता पोरगा. पण तो सुधारलेला नसतो. चोर तो चोर असतो. आणि तो आता चोरून माझ्या पोल्ट्री माझा की सगळा खाऊन टाकतो. जाऊ दे बारीक पोरगा आहे आमचं. टेकर पण दिला मित्रांनो. पोल्टर मागणार आहे. तो फसले पण त्या एवढ्या रोड बघ कसा आहे. इथं स्लीप झाली ना वरती नाही बघा. थोडा जवळ पाहिजे का. एक तर रोड एवढा छोटा आहे आणि टर्न बघ ना. हा लय बेकार रोड आहे. इथे एवढा छोटा रोड आहे त्यात एवढे वळणे 5-13 किलोमीटर. जेवढा 50 किलोमीटर चालायला लागला नाहीये ना तेवढा इथं टेन्शन येणार. हा आमच्या बोच्याचा पूर्ण तुंतुना झालेला आहे आणि हा पुढे आमचा रायडर फसलाय. गाडी पाडले. पहिला हादरा. पहिली लचकडा नंबर. फोटो काढायचे. अरे कुछ हुआ है क्या आपके साथ. कुछ हादसा हुआ है जी आपको हेल्प चाहिए. मालिक कुछ नहीं. हेल्प चाहिए क्या आपको. नहीं कहाँ से आए आप. हम काठमांडू नेपाल. दिख रहा है. गाड़ी से तो दिख रहा है. जर प्रतीक पगार जर पास झाला नाही तर प्रतीक पगारला सध्या रस्ता दाखवून ठेवतोय. याच धरणामध्ये येऊन तो जीव देणार आहे. 2 महिन्यानंतर प्रतीक पगार आणि हे आमचे सगळे रायडर. बारिशों में तेरी येऊन गेले बघते कुठं. ते फोटो ते फोटो काढतायत मित्रा. पहिली लाट पहिल्या लचपट पहिल्या लतांबर. काय रे एवढा लवकर येऊन काय केलं तुम्ही. हा आता झाली ते काकडे आणल्या का जंगलातून. कडू लागते थोडी बरी खूप जास्त कडू लागते ना. आम्हाला माहित नसतं कोणती कडे बस. सगळ्यात कडून कोण नाही गोड नाही कडू. दे मला. कडू लागली गोड आहे. ताटण खाल्ली चालेल मला. चालेल तुला कडू आवडेल मला. तिकून काय उलटी काय उलटी काय ब्रश नाही केला. काकडी ब्रेक. अबे डॅम तिकडे काय रस्ता होता. शेवटची लईच कडू लागली. लय कडू आहे भाई. त्याला सांग जरा गोड मीठ बीठ टाक मसाला टाक. गोळ्या साखर टाकून द्यायला गुळ टाका. जय बाबा. मजाक नाही रे. ए आरटीओ नवीन रायडर तेवढा डॅमला फक्त दर्शन देऊन यायचे. पाणी तर नाही देऊन दर्शन देऊ. पाणी आहे. पाणी आहे ते मेन धबधबा नाही येत. पाणी थोडे नाही. पाणी सोडेल नाहीये. आपण थोडासा पटकन ए झाला धरणात पाणी नाही येत. मी काय मुतू. चला रस्ता खूप वेळेनंतर भेटलो आपण एकत्र. चला तर मित्रांनो फेकणार आहे. आता सध्या धरणामध्ये पाणी नाहीये त्यामुळे आम्हाला जाऊन मुतायला लागणार आहे त्याचं. अमेन आलो आम्ही. दिला माझ्या डायरेक्ट. जाऊ दे आता काळा गोळा काय करायचं. वरती ब्लॉगिंग करत आले तर येस ब्रो. आरामात आले तुम्ही. काय जवळपास अर्धा पाऊस आता बघ
तुला माहिती आहे अमीन, जर मी लवकर आलो असतो ना आम्ही पुढं, तर परत तुम्ही बोलले असते का हे मागं पुढं होत आहे, म्हणून बोला आता सगळ्यांना पुढे जाऊन द्यायचा, आम्ही मागून येऊ. मित्रांनो आता डॅमकडे रस्ता चाललाय. सगळे सेकंड इयरचे ज्यांची एक्झाम आहे ते जर फेल झाले तर इथं जीव द्यायला येणार आहेत. अमित शहा ग्रुपचं नेतृत्व करताना घराणे हा मग एवढ्या लांब रोड प्रवास करायला. अरे नेटवर्कची ना मी तर. अरे भाई ज्यांना आता हे असताना आपल्याला एक दिवस मजा वाटते, पण जे रोज दिवस काढतात ना काही भाई सोर्सच नाही ना जायला यायला, फक्त काय पाणी बघतो काय. सगळ्याच गोष्टींमध्ये एक टाइम नंतर बोर होतं. काय वेळ काय प्रॉब्लेम काय वेळ अरे काय आणि मित्रांनो बघू शकता आम्ही एकदम पुरातन काळामध्ये आलेलो आहे. आणि रांजणगावचे राइडर भाई कौन से पहाड़ों में आ गए हम. तर गाडीचा टायर पंक्चर झाला, मग खेळ खाल्ला असं मित्रांनो. आपली ऑफरोडिंग भाई याच दिवसासाठी गाडी ठेवली होती माहितीये का. हा जे मुतून गेलं चांगला होता भाई, चांगला होता. थोडा पाऊस पाहिजे होता भाई. काय ऑफरोडिंग होते यार. याच दिवसासाठी वाटतं गाडी ठेवली होती मी. आंघोळ कर आंघोळ. अरे न्या आंघोळ करून घेणार रे. ज्ञानदेव बोले कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यू बाईक. अजून नावावर नाही झाली. बघितली मी गाडी तुझी, तुम्ही जाण काय घेऊन आला दिवशी. हा घेतली ना बाई. युनिकॉर्न घेतलं नाही बोलत असेल कशाला मी इथे 100 रुपये दिले असते, बसमध्ये गेलो असतं परवडलं असतं काय. अरे तुम्हाला कळत नाही का रे. तर मित्रांनो आता सगळे जोडीदार, सगळे बॅटमेट, सगळे मित्र सवंगडी सोबत आलेले आहेत. आणि ती काकडी एवढी कडू होती अजूनपर्यंत तो कटू रस माझ्या तिक्त रस माझ्या तोंडामध्ये असा विरघळलाय. प्रतीक पगार असे घालडे आवाज काढू नको. मित्रांनो काय रस्ता आहे मित्रांनो. पुन्हा पडता है. मैं कुछ हो नहीं सकता भाई, बाइक को तो नहीं हो सकता बिल्कुल भी नहीं. पेट्रोल खो सकता हूँ. अरे भाई जो पेट्रोल आज की स्पॉन्सर रोहित बर्थडे का बर्थडे. कोई नहीं भाई, स्पॉन्सरशिप मेरी है, बाइक भी मेरी है. मेरी गांड मारो तुम. आज मोहित ने मुझे आज पहली बार इतने दूर लेके आए गाड़ी. देखते 150 रुपये देगा. आणि मित्रांनो हा आपला मोठा रायडर रांजणगावचा राहुल पोटी. ऑफरोडिंग. आणि मित्रांनो फायनली आपण आपल्या लोकेशनला पोचलेलो आहे. वाटतं काय मित्रांनो पोचलेलो आहे. आणि बघूया हेलिकॉप्टर आहे भावा. हॅलो रूम ला जाऊन राहणार कोण मी आणि का
काहीच पाहायला भेटत नाही इथं. अरे काही नाहीच आहे, मी आधीपासून म्हणतोय काय नाही ते. काय नाही तर सांगितलं कशाला, मग आम्ही आलोच नसतो ना. मी त्याला लगेच आता म्हणतोय काहीच नाही इकडं, काही जाऊन फायदा नाही. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे तापी पाटबंधारे विकास मंडळ जळगाव. काय विचारतो माहिती रस्त्यावर, तुझ्या चॅनलचं नाव काय म्हटलं नवड्याचं. आणि हा असा नजारा आहे भाई. चिवत्या हा सीन बघण्यासाठी आपण इथं आलो तेवढा लांब. हे घे बॅग. इथं बाईक आली असते ना, इथं बाईक आली असते. कशी आली असते? बाईक नॉट अलाउड आहे इकडे भाऊ. नाही कशी आली असते? मेन गेट उघडून आली असते. आमच्या हातात काय नाही. हेल्मेट मी मारले नाही, मी दगड मारला नाही त्याच्या. माझ्या हातामध्ये बघ कॅमेरा एका हातात. खरं सांगताय. अंडी मंडी संडी. ब्लॉग आहे कट कट कट. नो बिझी वर्ड्स. तर मित्रांनो, स्टुडंट्स ऑफ GSC जळगाव, वी आर ऑल आर डॉक्टर्स बट नॉट बाय. भाई तुझी इंग्लिश समजली आम्हाला भाई. वी आर डॉक्टर बाय प्रोफेशन, नॉट बाय इथिकेट्स. ओ भाई, पाठ केला. गुगल आली पाहिजे इलान माहिती. येस येणार. हे खेळायला इतक्याला रोडवरती एक माणूस का विचारतो याला, काय दादा तुमच्या चॅनलचं नाव काय म्हटलं यो जाते वर्षातून एकदा व्हिडिओ टाकतो. भाई मार्च एप्रिल मध्ये मे मध्ये लास्ट व्हिडिओ टाकली होती. आपण सोनबडीला गेलो होतो ते. नाही ते याच केलं ना, फक्त ते इन्स्टाला टाकून दिला असं. त्यात कुठं व्हाईस ओव्हर काय होता. सुसंगती. खाली लय पुढून जावं लागल. लय पुढून आहे. अरे बाईक घेऊन जाऊ ना. पुढून जाऊ मग पोहोच जाऊ ना, इथं डायरेक्ट उडी मार. ते नाही आलं पाहिजे. भाई साहब, आता आला असली नजारा आला. 50 किलोमीटर जाऊन काहीतरी जरा वरतीट वाटतंय भाई. सगळा काढू. मित्रांनो, हा सीन होता आणि हा आमचा प्रतीक पगार लंगडा झालाय. मित्रांनो, हा सीन आहे पूर्ण आणि 50 किलोमीटर वरती झाले प्रतीक पगार. यस, असा सगळा धबधबा आहे. ठीक आहे, म्हणजे आता काय थोडा रिफ्रेशिंग वाटलं 50 किलोमीटर जाऊन. होय, सावधान विश्राम. आईला काय पोच देतात बघ ना, एकदम असा सरळ उभा राहत आहे. आणि ते सगळे बाकीचे सगळे वानरं तिकडे गेलेत, तेच इकडे साईडला. आणि इकडे यांचा फोटोशूट चालू आहे. सर पुढे चांगला आहे तो फोटो. माझा काढू? माझे काढ. सॉरी, खाली चल. तर मित्रांनो, असा हा पूर्ण रस्ता आहे भाई. फक, काय लोक कशी येतात काय माहिती. कपडे सगळे काढतील, आंघोळ पण सगळे करणार.
पडला पाहिजे खाली असाच. अख्खी बोचाई साल्टी अशी निघून जाईल ना. काय रे कसा वाटला भाई? अरे एकदम मस्त होता मूवी. चांगलं होते तुझ्यासारखा होता. एकदम ब्रो कोट. दादा तुला हे जे आता आपण फिरलं ते चांगलं वाटलं का? चांगलं वाटलं. आणि ते जे तिकडे टाइमपास करतात ते चांगलं वाटतं का? त्याने चांगलं वाटलं. सुरुवात तर करून निघायला. जाऊ ना. तर मित्रांनो, आला आमचा सगळा पाल वगैरे बघून झाला. काय एवढा खास नव्हता, पण तिथं जी मजा आली वेगळीच. आणि आता संध्याकाळचं सगळं. तर मित्रांनो, आता आम्ही भुसावळ सोडलंय आणि जस्ट आता व्लॉग एंड करणार आहेत. सो बस आजच्यासाठी एवढाच होता. आणि खायची गाण